तर नमस्कार मित्रांनो, मी गणेश. तर चालू ट्रेंडनुसार आपण सुद्धा सोशल मीडियाच्या जगामध्ये पाय ठेवला आहे. तर इथं आल्यावर कळलं का व्हिडिओ क्वालिटीपेक्षा ऑडिओ क्वालिटीला खूप जास्त महत्त्व असतं. तर मग आता आपण सुद्धा घेतला आहे डिजिटेकचा माईक. तर आपण या व्हिडिओमध्ये आपण बघाल याची अनबॉक्सिंग आणि याचा साऊंड कशा प्रकारे येतो ते सगळं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही एंडपर्यंत पूर्ण बघा. आयफोन ॲडॅप्टर येऊया आपले मेन प्रोडक्टकडे. तर अशा प्रकारे याची अशा प्रकारचा केस भेटतो. हा प्लास्टिक बिल्ड आहे, त्यामध्ये 2 माईक आणि एक रिसिव्हर दिलेला. आपल्याला एक ऑन ऑफ करण्यासाठी स्विच किंवा आपण त्याला एक मल्टीफंक्शन की सुद्धा म्हणू शकतो. खूप सोप्या पद्धतीने माईक हा मोबाईलला कनेक्ट. याच्यामध्ये 3 फंक्शन. एकदा क्लिक केल्यानंतर नॉर्मल रेकॉर्डिंग, दुसऱ्यांदा परत क्लिक केल्यानंतर नॉईज कॅन्सलेशन चालू होतं, तिसऱ्यांदा इको मोड आहे आणि म्यूट. तर आता आपण याची माईक क्वालिटी चेक करणार आहे. तर आता तुम्ही जो माझा आवाज ऐकताय तो नॉर्मल आहे, मोबाईलचा माईकवरतून रेकॉर्ड होतोय. आता मी हा माईक मोबाईलला कनेक्ट केला आहे. तुम्ही जो आवाज ऐकताय तो यावरनं ऐकताय. आता कशी क्वालिटी वाटते. तर आता आपण पुढचा जो मोड आहे याचा तो आपण नॉईज कॅन्सलेशन चालू करून तर आता आपण याचा दुसरा मोड ट्राय करू, नॉईज कॅन्सलेशन. त्यात बघूया कशा प्रकारे आवाज रेकॉर्ड करतो. आता तुम्ही बघू शकता, आत्ता जो तुम्ही आवाज ऐकताय तो याच्यातनं याचा नॉईज कॅन्सलेशन मोड ऑन केल्यानंतरचा आवाज आहे. तर आता आपण याचा तिसरा मोड चालू केला आहे. तुम्ही जो आवाज ऐकताय आता तो याच्या तिसऱ्या मोडवरती, तो थोडासा इको टाईप आहे. तर आता आपल्या टेस्टिंगमध्ये आता तुम्हाला याची माईकची क्वालिटी तर तुम्हाला कळालीच असेल. आता तुम्ही बघा तुम्हाला आवडतंय का. पण माईक हा व्लॉगिंगमध्ये खूप गरजेचा असतो.